प्रश्न हा विचारला गेला पाहिजे। आज ते उल्लेख आज संदीपजींच्या टी शर्टवर पाहायला मिळत आहे। महापालिकेच्या विरोधात आज मोठं आंदोलन हे मनसे आणि संदीपजी उभे करणार आहेत। खऱ्या अर्थानं आज तुम्ही व्यवस्थेला प्रश्न विचारले, अनेक दिवसांपासून मुलं प्रश्न विचारतात, त्यांना उत्तर मिळत नाहीत, त्यासाठी तुम्ही हा शर्ट घातला, काय सांगायला? निश्चितपणे मला असं वाटतं ज्या पद्धतीचं वातावरण अख्ख्या देशात तयार झालंय हे नक्कीच देशाला चांगलं नाहीये, देशाला भूषवावं नाहीये। ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर पोलीस दुश्मनांवर केल्यासारखा हल्ला करतायत, गँगस्टरना बदलल्यासारखं बदलतायत, मला असं वाटतं हे योग्य नाहीये। आपल्याही घरी मुलं चिडतात, रागवतात, तर आपण त्यांना घरी लाट्याकाट्या नाही ना मारत, त्यांच्याशी बोलतो, संवाद साधतो। मला असं वाटलं हिटलर बरा होता असे म्हणायची वेळ या सरकारवर आलेली आहे। आणि धर्मेंद्र प्रधान सारख्या निर्लज्ज माणसांनी काल ट्विट केलं, राजीनामा दिला पाहिजे, जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवली पाहिजे। पण आजचं आंदोलन सगळ्यात महत्वाचं आहे। काल पण तुम्ही महापालिकेला गेला होतात, काय ठरलं? आजचं आंदोलन आझाद मैदानला होणार आहे, तुम्ही सगळे लोक? आम्ही त्यांच्याकडे दोन प्रमुख आमच्या मागण्या आहेत। एक मागणी आहे आमची की तो जो गार्डन अधीक्षक आहे या सगळ्याला जबाबदार, त्याच्यावर कारवाई व्हावी, आणि दुसरी मागणी आहे तटस्थ चौकशी समिती या सगळ्यासाठी नेमावी। ही आमच्या दोन प्रमुख मागण्या आहेत। या सगळ्या गोष्टीबद्दल आपण बघतो, अहवाल निघाला, अहवालमध्ये काही लोकांना क्लीन चिट देण्यात आलं, हे अहवाल किती वाईट होतं, हे ऍक्सेप्टेड नव्हतं, काय सांगायला बद्दल? त्या अहवालात तुम्ही बघितलं असेल तर त्या अहवालाचं जे अंतिम कन्क्लुजन होतं ते असं होतं की कोणीच दोषी नाही, आणि म्हणून या व्यवस्थेला प्रश्न विचारणं गरजेचं आहे। खूप धन्यवाद। तुम्ही बघू शकता 11-11:30 दरम्यान आझाद मैदानला संदीप देशपांडे, मनसे हे सगळी लोक तिकडे राहणार आहेत आणि महापालिकेच्या विरोधात आंदोलन करणार। विकास सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।